थंडीच्या दिवसांमध्ये घरातलं तापमान वाढवण्यासाठी उत्तर भारतात सर्रास हीटरचा वापर केला जातो, पण याच हीटरमुळे संपूर्ण कुटुंबाला जीव गमवावा लागलाय। घटना कुठं घडली पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर मुंडणा गावातल्या घरात राहणारे यादव दाम्पत्य आणि त्यांची मुलगी घरात झोपले होते। हीटरमुळे भाजून त्यांचा मृत्यू झाला। घरामधला हीटर जळाल्यामुळे दीपक यादव आणि त्यांची मुलगी निशिका यांचं जागच्या जागी निधन झालं, तर दीपक यांच्या पत्नीला अलवरच्या राजीव गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तिनेही जीव गमावला आहे। या अपघातामध्ये 3 सदस्यांचं पूर्ण कुटुंबच जळून खाक झालं। मुंडणा गावचा रहिवासी दीपक आणि जयपूरच्या संजू यादव यांचा 2 वर्षांपूर्वी विवाह झाला होता। या दोघांना 2च महिन्यांपूर्वी मुलगी झाली होती। तिचं नाव दोघांनी निशिका ठेवलं होतं। शुक्रवारी रात्री दीपक आणि संजू मुलीसोबत खोलीमध्ये झोपले होते। थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांनी रात्री हीटर सुरू केला आणि त्यांना झोप लागली। हा हीटर बेडच्या शेजारीच होता। हीटरमुळे गादीमध्ये असलेल्या कापसानं पेट घेतला आणि तिघही आगीमध्ये अडकले। रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास आगीनं रौद्र रूप धारण केलं। यातून किंचाळण्याचे आवाज यायला लागल्यावर गावातले लोक तिथं पोहोचले, पण आग घराच्या चारही बाजूने पसरली होती। त्यामुळे कुणालाही मदत करण्यासाठी जाता आलं नाही। नंतर ग्रामस्थांनी तिघांना बाहेर काढलं आणि रुग्णालयात नेलं। रुग्णालयात नेल्यानंतर लगेचच दीपक आणि त्यांच्या 2 महिन्याच्या मुलीला मृत घोषित केलं गेलं, तर संजूला गंभीर जखमी अवस्थेमध्ये आणण्यात आलं होतं। आगीमध्ये संजू 80% जळाली होती। उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला। एकाच घरातल्या तिघांचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबात आणि गावावर शोककळा पसरलेली आहे। दीपक यादव ड्रायव्हरचं काम करत होता।